9 ठिकाणी हे हल्ले केलेले आहेत। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 9 दहशतवादी तळ या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। 9 हवाई हल्ले अशा ठिकाणांवर करण्यात आले। हे आहेत पीओके आणि पंजाब प्रांतामधील। तर पीओके मधली 4 ठिकाणं आहेत, त्यामध्ये मुझफ्फराबाद या ठिकाणी 2 हल्ले करण्यात आले। मुझफ्फराबाद या ठिकाणी हल्ला झाल्यानंतर दुसरा हल्ला हा कोटलीमध्ये करण्यात आला। मुझफ्फराबाद मध्ये पहिला हल्ला करण्यात आला, तिथे 2 हल्ले करण्यात आलेले आहेत। त्यानंतर दुसरा हल्ला हा कोटलीमध्ये करण्यात आलेला आहे। त्यानंतर गुलपूर या ठिकाणी देखील 6वा हल्ला करण्यात आला। त्यानंतर चक्राबूमध्ये 5वा हल्ला करण्यात आलेला आहे। कोटलीमध्ये 4था, 5वा हल्ला चक्राबूमध्ये, गुलपूरमध्ये 6वा हल्ला करण्यात आला। 7वा हल्ला भिंबेरमध्ये करण्यात आलेला आहे। त्यानंतर 8वा हल्ला हा मुरिदकेमध्ये करण्यात आलेला आहे आणि 9वा हल्ला हा सियालकोटमध्ये करण्यात आलेला आहे। यातली काही ठिकाणं ही जवळपास 500 किलोमीटर अंतरावर आहेत, तिथे घुसून भारतीय हवाई दलानं हा हल्ला केलेला आहे। मुझफ्फराबाद या ठिकाणी हल्ला करण्यात आला, 2 हवाई हल्ले या ठिकाणी करण्यात आला। बहावलपूरमध्ये भारतानं 3रा हल्ला केलेला आहे। जैशचं मुख्यालय आहे बहावलपूर या ठिकाणी आणि बहावलपूरमध्ये म्हणजे इथे हा हल्ला करण्यात आला। 3रा हल्ला या ठिकाणी करण्यात आला, जिथे जैशचे दहशतवादी तळ होते ते उद्ध्वस्त करण्यात आले। ही ठिकाणं अशी आहेत की ज्या ठिकाणी लॉन्चपॅड होते दहशतवाद्यांचे ते देखील उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। यातली काही ठिकाणं ही जम्मू पासून म्हणजे आपल्या सीमेपासून जर आपण पाहिलं तर जवळपास 481 किलोमीटरवर ही आहेत आणि काही जे आहेत ते 40 किलोमीटरवर आहे। मुझफ्फराबाद हे 40 किलोमीटरवर आहे। पीओके मधले 4 आणि पंजाब प्रांतामधल्या 4 ठिकाणांवर भारतानं हवाई हल्ले केले। पुन्हा एकदा आपण पाहूयात की पहिला हल्ला झाला मुझफ्फराबाद या ठिकाणी, 2 हल्ले या ठिकाणी हवाई हल्ले करण्यात आले आणि तिथे दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत। दुसरा हल्ला जो आहे तो मुझफ्फराबाद याच ठिकाणी झाला, तर 3रा हल्ला बहावलपूर या ठिकाणी झाला। जैशचे तळ या ठिकाणी होते ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। तर 3रा हल्ला जो आहे तो बहावलपूरमध्ये, तर 4था हल्ला कोटलीमध्ये झालाय, जिथे लॉन्चपॅड होते जैशचे ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। 5वा हल्ला चक्राबूमध्ये करण्यात आलेला आहे, जिथे जैशचे लॉन्चपॅड होते ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। त्यानंतर 6वा हल्ला हा गुलपूरमध्ये करण्यात आला। गुलपूरमध्ये दहशतवादी तळ होते, त्याचबरोबर दहशतवादी प्रशिक्षण केंद्र होतं ते देखील उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर 7वा हल्ला हा भिंबेर या ठिकाणी करण्यात आलेला आहे। भिंबेरमध्ये देखील लॉन्चपॅड होते ते देखील उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। 8वा हल्ला हा मुरिदकेमध्ये करण्यात आलेला आहे। मुरिदकेमध्ये देखील दहशतवादी तळ होता तो देखील उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे। आणि 9वा हल्ला जो आहे तो सियालकोटमध्ये करण्यात आला, म्हणजे पाकिस्तानमध्ये अक्षरशः घुसून पाकिस्तानची नांगी मोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी भारतीय दलांनी केलेला आहे। हवाई हल्ल्यामध्ये इथे अनेक दहशतवादी मारले गेल्याची देखील माहिती आहे।